पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 65 इमारती आणि दिवा येथील अनधिकृत इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असताना मनसेचे माजी आमदार तथा नेते राजू पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलेला आहे। अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गँग्स ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात राहतो। अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल असलेले जास्त शिंदे गटात असल्याचं वक्तव्य राजू पाटलांनी केलेलं आहे। यामध्ये महानगरपालिका अधिकारी, रेराचे अधिकारी, पोलीस आणि राजकारणी तितकेच दोषी आहेत असं देखील राजू पाटलांचं वक्तव्य आहे। 65 इमारतींमधल्या ज्या बिल्डिंग मधल्या ज्या लोकांचा विषय, त्यांना रिलीफ देताना कोर्टापुढे जाताना काय मदत लागली निश्चित आम्ही करू। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। कसं झालंय, पोलिसांना माहिती आहे, पालिकेला माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, आमच्यासारख्या लोकांनाही माहिती आहे, परंतु त्याच्यावर आवाज उठवला जात नाही। जो आवाज उठवेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। मला या बाबतीत थोडक्यात एवढं सांगायचं आहे की ह्या ज्या इमारती आहेत किंवा हे जे बांधकामं होत आहेत याच्यातनं इथलं सत्ताकरण आणि अर्थकारण चालू आहे। याच्यात बँकेचे पण अधिकारी सामील आहेत का? तर थोडक्यात ही जी अख्खी चेन आहे ही कुठेतरी ब्रेक झाल्याशिवाय ह्या कामांना किंवा लोकांना ह्या ज्या फसवणुकीचे प्रकार होतात याला कुठे थांबा मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।